राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनुसार तसेच माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया पठाण यांनी भव्य क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं आहे। शनिवार आणि रविवार असे 2 दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात सुमारे 3000 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे। मुंब्रा परिसरातील मुलांना क्रीडा गुणांची आवड जोपासता यावी या उद्देशाने मर्जिया पठाण यांनी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलं आहे। शनिवारी सकाळी घासवाला कंपाऊंड मैदानात या क्रीडा महोत्सवाचं शानदार उद्घाटन करण्यात आले। धावण्याची शर्यत, गोणी शर्यत, आर्म रेसलिंग, कबड्डी, खो खो, लंगडी अशा विविध क्रीडा प्रकारांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे। या स्पर्धेत सुमारे 3000 क्रीडापटूंनी सहभाग घेतला आहे। विशेष म्हणजे प्रकाशझोतात झालेल्या कबड्डी आणि खो खोच्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी उसळलेली होती। दरम्यान मुंब्रा, कौसा आणि परिसरातील लहान मुले आणि तरुणांमध्ये क्रीडा गुण आहेत, मात्र संधी अभावी या गुणांचं चीज होत नाही। तसेच मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहनही मिळत नसल्याने मुलांचं आयुष्य मोबाईल फोनमध्ये बंदिस्त होत आहे। त्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी आपण क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे। 2 दिवस चालणाऱ्या महोत्सवात विविध भागातील विविध वयोगटातील मुलांना आपले क्रीडागुण दाखवण्याची संधी मिळत आहे, असं मर्जिया शानू पठाण यांनी सांगितलं। मागील 3 वर्षापासून आम्ही रेनी स्पोर्ट्स मुंब्रा कौसा रेनी स्पोर्ट्स आयोजित करत आहे आणि हा आमचं 3रं वर्ष आहे। मुंब्रा कौसाचे मोर दॅन 3000 स्टुडंट्सनी पार्टिसिपेट केलेलं आहे आणि प्रकारचे स्पोर्ट्स आहे आपले स्पोर्ट्स सीझनमध्ये। म्हणजे रेसिंग, इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स पण आहे आणि टीम स्पोर्ट्स पण आहे। टीम स्पोर्ट्समध्ये खूप चांगली पद्धतीने टीम स्पोर्ट्स होत आहे। म्हणजे स्टुडंट्स खूप चांगली पद्धतीने आणि खूप एक्साइटेड होऊन पार्टिसिपेट करत आहे। आम्हाला बघायला भेटते की स्टुडंट्स लोकांना स्पोर्ट्सची किती इच्छा आहे आणि अशा स्पोर्ट्स आयोजित करण्याचा आमच्या जे आयडिया आहे असं आहे की आम्हाला मुलांना जरा घरातून बाहेर जाऊन तुम्ही खेळा, मट्टीमध्ये खेळा, फोन जरा साईडला ठेवून कशा स्पोर्ट्सचं वातावरण राहतात तशा तुम्ही जाऊन जरा बघा। कारण मुंब्रामध्ये जेवढी स्कूल्स आहेत त्यांच्याकडे एवढे मोठे ग्राउंड्स नाही आहेत टाइम टू टाइम स्पोर्ट्स ठेवण्यासाठी। मग आम्ही दरवर्ष अशा 2 दिवसाच्या स्पोर्ट्स आयोजित करत आहे। कोणते खेळ आहेत आणि बक्षिसांचं स्वरूप कसं? इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स पण आहे। 6 इयर्स पासून म्हणजे 6 वर्षापासून 18 आणि 21 वर्षापर्यंत पण लोक पार्टिसिपेट केलेलं आहे। आणि इंडिव्हिज्युअल स्पोर्ट्स आहे रेसिंग, पोटॅटो रेस, लेमन स्पून, सॅक रेस, स्लो सायकलिंग, म्युझिकल चेअर आणि टीम स्पोर्ट्स आहे टग ऑफ वॉर, कबड्डी। आता कबड्डीचं खूप चांगलं कबड्डीचा गेम आता सुरू होणार आहे। 32 टीम्सनी पार्टिसिपेट केला आहे आणि सर्वात चांगलं आपल्याला बघायला भेटतोय जेव्हा मुलींची जी टीम आहे आता कशी चांगली पद्धतीने मुली तुम्ही बघा कबड्डी खेळणार आहे। खूप चांगला आपल्याला एक पिक्चर बघायला भेटते जशा मुली आता आपल्याला बघायला भेटते तशी चांगली पद्धतीने मुलींच्या मॅच होईल कबड्डीसाठी। पाऊस पण पडत आहे आता जरा संध्याकाळी पाऊस चालू झाली आहे। सकाळपासून पाऊस नव्हती पण आता संध्याकाळी पाऊस झाली आहे। मग तसं नाही, हे फक्त आम्ही काय प्रोफेशनल्स नाही, ऑलिम्पिक्स नाही आयोजित करत आहे, फक्त मुलांसाठी आहे की बाबा बाहेर जावा, तुम्ही खेळा, बाहेर जाऊन जरा स्पोर्ट्स बघा, एक डिफरंट एक्सपोजर साठी आपण अशा स्पोर्ट्स ठेवत आहे।